बरं वाटलं यांना बघून। आणि जर तुम्हाला आणि कुणी भेटलं महाराष्ट्र कर्नाटका, आम्ही पूर्ण भारत आमचा एक आहे आणि या फक्त महाराष्ट्र कर्नाटक तमिळ हिंदी या गोष्टीमुळे कोण तुम्हाला वेगळं करत असेल तर तिथं त्याला थोडावा आणि सांगा की बाबा आमचा एक अखंड भारत करायचं आमचं स्वप्न आहे, ते त्याच्यासाठीच आम्ही। नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी परत चाललो गावी। आई आणि फादर पंढरपूरला जाऊन आलेत आणि आज तुळशीचं लग्न पण आहे आमच्या इथं। तर खूप एक्साइटिंग होणार आहे ब्लॉग, तर बघत राहा, फॉलो करा, चला। ನಮಸ್ಕಾರ ಅಣ್ಣ। ನಮಸ್ಕಾರ ಅಣ್ಣ। ಯಾವ್ರು ನಿಮ್ಮದು? ಕೆಳಗೇರಿ। ಕೆಳಗೇರಿ, ಹಾಂ। ಎಲ್ಲಿಗೆ ಹೊಂಟಿರಿ ನೀವು ಈಗ? ಉಳುವಿಗೆ ಹೊಂಟಿದ್ವಿ। ಉಳುವಿರಿ? ಉಳುವಿ। ಹಾಂ ರೀ, ಈ ಧ್ವಜ ನೋಡಿ ನಾ ನೋಡಿದ್ದ। ಇನ್ನೊಂದು ಇವ್ರ ಜೊತೆ ಇನ್ನೊಬ್ರು अदार म्हणजे यांच्यासोबत अनेक जण आहेत। त्यांचा ध्वज होता, यांचा भगवा आहे आणि त्यांचा होता कर्नाटक राज्याचा ध्वज। तो बघून मला खूप बरं वाटलं की जे लोक महाराष्ट्र आणि कर्नाटक म्हणून वेगळं करायला चाललेत त्यांच्यासाठी हे एक उदाहरण म्हणून मला खूप गर्व वाटलं की त्यांच्याशी बोलावं असं वाटलं। ಅಣ್ಣ ಈಗ ಹೋಗಿ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಮುಟ್ತೀರಿವ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಉಳ್ವಿ ನಾನು ಒಮ್ಮೆ ಹೋಗಿಲ್ಲಿನ 3 ಗಂಟೆ ಹಾಂ ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಹೋಗ್ತೀರೇನು? ಹಾಂ, ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ವರ್ಷದಾಗ 2 ಬಾರಿ ಹೋಗ್ತೇವೆ, ಆದರೆ ಈ ಕಾರ್ತಿಕ್ ಮಾತ್ರ ಈಗ ಹೋಗ್ತೇವೆ। ಈ ಕಾರ್ತಿಕ್ ಯಾವ ओकेशन? कार्तिक मास ಅಂತ? हो, कार्तिक मासच्या ओकेशनमुळे त्यांनी बरं वाटलं यांना बघून। आणि जर तुम्हाला आणि कुणी भेटलं महाराष्ट्र कर्नाटका, आम्ही पूर्ण भारत आमचा एक आहे आणि या फक्त महाराष्ट्र कर्नाटक तमिळ हिंदी या गोष्टीमुळे कोण तुम्हाला वेगळं करत असेल तर तिथं त्याला थोडावा आणि सांगा की बाबा आमचा एक अखंड भारत करायचं आमचं स्वप्न आहे, ते त्याच्यासाठीच आम्ही लढू। जय शिवराय, जय शंभूराजे, जय भारत, जय कर्नाटक, जय महाराष्ट्र। रानावरात येऊन पोचलोय। मला एक छोटीशी बॅग घ्यायची आहे, जेव्हा पण कुठे बाहेर जायचं असते, 1 दिवसासाठी यायचं असते तेव्हा यायला होत नाही, त्यासाठी एक छोटीशी बॅग घ्यायला मी दुकानात आले कपड्याच्या। चला, बॅग तुमची सन्नू बॅग भेटते, सन्नू रे ಇಂಥ ಟೈಪ್ ಬ್ಯಾಗ್ ಇರ್ತಾವಲ್ರಿ ಸಣ್ಣ ಬ್ಯಾಗ್ ಇರ್ತಾವ ನೋಡ್ರಿ ಸ್ವಲ್ಪ। ಇನ್ಸ್ಟಾಗ್ರಾಮ್ ಅಂತೆಲ್ಲ ಅಂತ ಹೊರಗಡೆ कॅमेरा ते घेऊन येतात, ते काय बारीक सामान, एक कपडे। हा, दादा मदत करणार नाही, दुकान ते दादाचं, खरं इथे मदत करू शकत कुठं दादा ही बॅग दाखवायला तुम्हाला बरं होतं, पण सध्या कॅमेरा पण नाही माझ्याकडे, माईक वगैरे ठेवायला, बाकी चार्जर, एक कपडे। इनमें ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡಬೇಕ್ರಿ ड्रेस काय कॅमेरा ते असतं, बारीक सामान असतं, माईक ते जरा मोठी नाही। ಇದ್ರೆ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಎದಕ್ಕೆ ಬೇಕು, ಬೇರೆ ಕಡೆ ಏನಾರು ನೋಡ್ತೀನಿ।
खूप बारीक होते बॅग. माज जशी पाहिजे 1 2 3 एक कपडे एक ड्रेस घालायला तरी होते ना. मावत नाही म्हणून जरा मोठी बॅग बघतो. पैसे त्यांची पूर्ण टीम लागले माझ्यासाठी बॅग हुडकायला. इथं का नाही आहे. आता दुसरं दुकान बघावं लागणार. चला बघूया. खालीच आहे आजचा दिवस, सुट्टीचा आहे. इथं येलो, इथं दिसते मला बॅग. ती बॅग रे ही सांग ही टाईप आहे. ओळख आहे तन रे. ಇದು ಒಂದೇ ಉಳಿದೈತೆ ರೀ. ಅದಾವ್ರಿ ಬ್ಯಾಗ್ ಆಯ್ತು ಇತ್ತ तरी भेटले. ज्या टाईपची मी शोधत होतो तीच भेटते. त्यांना कळतच नव्हतं कसं सांगायचं. हा कलर ಬೇರೆ ಇಲ್ರಿ. ರೆಡ್ ಕಲರ್ ನೋಡ್ರಿ. ರೆಡ್ ಬೇಕ್ರಿ. ಅದೇ ರೀ ರೆಡ್. ಅಲ್ಲಿ चांगले दूध अदावल्री. ಎಷ್ಟು ಏನ್ ರೇಟ್? केवढा फिरून आला. एवढं मोठं धारवाड होऊन तिथं कुठं आजूबाजूला दुकानच नव्हते. इथं मला वाटलं इथं पण भेटणार नाही, पण इथं भेटली. ही लाल पण चांगली आहे. ही कुठली लाल घेऊ काय ती ब्ल्यू पण चांगली आहे. तशी ब्ल्यू सेवे लवकरच भेटली. बरं झालं. चला गावी जाऊया. खूप कामं आहेत आणि आईनं भाजीपाला पण आणायला सांगितलं. चला कक्केरीला येऊन पोचलोय. तर आधी आईचं दर्शन करूया, नंतर मग भाजीपाला घेऊन गावी चलूया. चला तिकडे देवीकडे मोबाईल अलाउड नाही आहे, तर इथनं दर्शन करा. चला दर्शन तरी झालंय. आता भाजीपाला घेऊया आणि आईला फोन लावून विचारूया काय काय लागतंय ते. आधी फोन लावतो, नंतर तुमच्याशी बोलू. वाळकं खोबरं, 1 किलो साखर, 1 किलो रवा. 1 किलो रवा द्या. त्याच्यात कृष्णाच बसूसाठी 1 वाळ. मोठा मोठा रवा.
ताई भेटली. ताईचा मुलगा पण ब्लॉग करायला चालू केला आहे आणि 10 वर्षाचा आहे. म्हणजे त्यांनाच कळलं की फ्युचर काय आहे ते होणार आहे. ते जे मेहनत करतात, जे राबतात, त्यांचं फ्युचर नाही आहे. तर जे डिजिटल झाले, जे सोशल मीडियावर चाललेत, त्यांचंच फ्युचर आहे पुढे. तर ताईच्या मुलाला पहिलाच कळलं आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा त्यांना पण. चला.